थंडी आहे. हे असं छान मस्त वुलनचं आहे, गरम गरम असं कानाला छान गरम गरम लागते. सकाळी सकाळी रात्री पण बांधून झोपते मी, मला झोपच येत नाही असं झोपलं तर सकाळी पण बांधते. चला आता चहा पिते. भरपूर आहे आणि इथे चाय बनवणं चालू आहे. हा बघा चहा, सकाळी सकाळी या चहा प्यायला. खूप भयंकर थंडी आहे आमच्या इकडे. केलं का चालू? हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? मस्तच असाल अशी आशा करते. तर मी आज चालली आहे माझ्या शेतात. तर तुरीच्या शेंगा पण आणले होते आणि भरपूर दिवस झाले मी शेतामध्ये गेली नाही. आणि मागच्या वर्षी ना आमच्या नेरूचा दुसरा वाढदिवस केला होता आमच्या शेतात. शेतात म्हणजे त्या गावामध्ये अशी पद्धत आहे की कुठलाही काही प्रोग्राम करायचा असला, स्वयंपाक वगैरे, तर शेताच्या बाजूला एक देवस्थान आहे, तिथे करावं लागते. तर आम्ही मागच्या वर्षी काहीच दिलं नाही देवस्थानाला. तर त्या लोकांनी म्हणजे पैसे नाही घेतले, त्यांनी म्हटलं की तुम्ही एखादी काही वस्तू द्या. वस्तू म्हणजे त्यांनी एक परात मागितली मोठी, जो त्याला जो कोपरा म्हणतात, आमच्याकडे कोपरा म्हणतात. तर ते घेऊन चालली मी आज. म्हटलं चला शेत पण बघणं होते. आणि ही अशी मोठी मी परात घेतलेली आहे बघा. लोकांचा स्वयंपाक वगैरे असला ना तर याच्यात भरपूर सारी कणिक अशी भिजवल्या जाते. तर अशी भरपूर मोठी परात आहे. व्हिडिओमध्ये छोटी दिसत असेल पण भरपूर सारी मोठी घेतली आहे, मोठीच दिसत. तर आता तिथे जाऊन मग हे आमचे शेत वाहतात तेच मेन आहे त्या देवस्थानाचे, तर त्यांनाही देऊन देते. आणि मग मला शेतही बघणं होते. आंब्याचं झाड लावलं होतं मी मागे शेतात, आता त्याची काय हाल आहे ते बघून येते. तर चला माझ्यासोबत तुम्हाला माझं शेत पण दाखवते. इथं राहते ना खाली, सीट पेक्षा खाली असं टेकून ठेवायचं. हो तसं. पराठ्या वगैरे काही दिसत नाही एवढ्या दूरून. रस्ता असेल तर पहा. इथं तर हे थांबून आहे, गेट बंद आहे. तिथूनही गेट बंद येते का मग? तिथूनही येते. ट्रेन थांबून आहे ना तिथं. ट्रेन चालली, गेट बंद. आतून इकडून रस्ता करते काय? इकडून कशाचा रस्ता करणार आहे? खालून. हो तर कशाचा करणार आहे? हेच गाड्या बिड्या आहे म्हणजे याचा. अच्छा हां, ते ट्रेनसाठी थांबा लागते ना. आणि झाडाला किती मस्त फुलं आली. माहित कशाचं झाड आहे? किती सुंदर फुलं आली. कन्हेराचं आहे का बहुतेक? हो. गेली का ट्रेन? दुसरी ट्रेन आली आता. असं ट्रेनची पटरी असली म्हणजे ना लय थांबा लागते, खूप वेळ थांबा लागते. हे सुपरफास्ट असं नाही ना? मालगाडी दिसते. नाही मालगाडी नव्हे. एकच डबा आहे, बाकी सगळ्या पुन्हा येत आहे का?
असं गेट बंद असलं म्हणजे अशी गर्दी होती. हा? पण आपण मागे आलो होतो तेव्हा कच्चा होता वाटते ना तिथून. पूर्ण कच्चाच आहे मागलीकडून. मस्त हिरवे हिरवे लावले हे खंबे, त्याच्यामध्ये झाडं लावली. आधीच ते एवढं जंगलचा भाग आहे, कशाला झाडं लावावं लागत होती. आता झाडं लावायचं सुद्धा हे घेते ना, त्याने कॉन्टॅक्ट दिला ते जायचं का आता? आणि इकडं हे कोणतं किनगाव आहे का हे? हा. हे किनगाव आहे का? हो. आता आपण रोड चाललो. झालं का? हा रोड झालं का? का माहित, मागं आलो होतो तो कच्चाच रोड होता. हो, कच्चाच होता. मागुली निघते. मस्त पराठी आहे. बोंड फुटले. हा गहू असन, गहू का हरभरा. तुरीला मस्त फुलं आली. समोरून आपण आहे तो. विचार राहिले. खैराटीला जाते का हा रोड? सरळ जाऊन पलटा. पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडून तर पूलच तर दिसत नाही. अच्छा हा आहे वाटते पूल. अच्छा हा एवढूसा पूल आहे का? किलोमीटर नसेल, अर्धा किलोमीटर असेल. पण ते तिकडल्यापेक्षा पुन्हा बैल घेत मस्त बाजून आहे बैल. हे हात शेत आहे. हे आमचं शेत. शेतात आली मी. किती भयंकर ऊन आहे बा. असं घराच्या बाहेर कधी निघालं नाही ना, ते असं असते. कुठं आहे आपले? हा आहे का हरभरा? आ? काय हे हरभरा? तेच तर म्हटलं. फुलावर आहे ना, नाही का? फुलावर आला आता. कोवळी नाही राहत नाही का? आता कोवळा नाही भाजीचं नाही. फुलावर आला ह्या. हो, फुलावर हो, तर त्याच्या आणि असं वळताना तिथे बोर्डावर मी कन्फ्यूज झालो, मला लागत नाही, मला चुकलो. हे आहे का समोरचा वावर? नाही, पण आपण मागं आलो होतो तेव्हा असं नव्हतं ना. आ? तेव्हा तर चांगलं वाटतं, तिथं पाणी जमा करून ठेवलं. नाही नाही, खड्डा केला होता पाण्याने, ते विकला मुरुक विकला ना. इथून जायचं? हो, तो वावर पाहिजे. आ? कुठं आंब्याचं झाड? अमा बाई, इतक्या कचाट्यात लावलं आंब्याचं झाड. धुऱ्यावर आहे ना ते. आता त्याला पाणी बिनी तर काहीच नाही.
आणि हे नाही नाही पण ते आंब्याले हे आलं ना का 12ला ना 12ला ना आंब्याले लागते म्हणा लागेल सांगून द्यायला लागेल. हा, आंब्याले 12ला पाणी टाका म्हणा द्यायन ना मस्त 12ला. आणि हे याच्यात आहे काट्यात आहे म्हणून खाल्लं नाही जनावर आहे ना. नाही नाही ते लावायला सांगितलं. हां आंब्याला मस्त 12ला. इथे आपल्याला एवढे बोंड नाही फुटले म्हणा. आ पराठी चांगली आहे. 40,000चा बोर मारायला लागते. त्याची काय म्हणते इकडे बोर बोर कायले विहीर नाही नाही बोर बोर उन्हाच्याला ना बरोबर येत नाही. हा बघा तुरी असं छान आले फुलं वगैरे पण अजून हे नाही झाल्या भरल्या नाही शेंगा. चलपावरच आहे शेंगाच नाही भरले. इथं ऊनही आहे व्हिडिओ येत नाही बरोबर. हे असं सरळ करायला लावावं लागेल इथून इथून लावायला. कचपट वाटत आहे कचपट. शेतात आलं म्हणजे असंच राहते. हे बघा मस्त सारे आले पण अजून भरायच्या आहे शेंगा. खूप साऱ्या लागल्या पण भरायच्याच आहे. चलपच आहे आणि हे तर वाळली. हे तूर तर वाळून नाही गेली एवढ्या लवकर. आ आणि इथं दिसल्या का थोड्याशा शेंगा काही काही तर वाळून नाही गेल्या. पराठी मस्त उंच झाली पण वेचला काय आहे ना कापूस एखादी वेळेस. आ 1-2-4चा वेचला असेल. फवारागी मारून नाही आहे ना. हे कुक्कुट पालनाचं आहे का हे. हा बैल कोणाचा आहे. एकच बैल आहे. एक सोबती कुठं गेला बांधून आहे का नाही. गाय होय वाटते. गाय होय गाय होय ते बैल समजून आली. थांबा ना कुत्रा येईन ना अंगावर. आ मी एकटीच आहे इथं थांबा ना. गाईला बैल समजली मी. बांधून आहे का नाही. किती मोठा कुत्रा आहे तो. किती भुंकत आहे. अनोळखी लोक आहे ना. आता आपण मी काही येत नाही इकडे. ई हळू मला तर भीतीच वाटते बाबा. रिटायरमेंट आहे तर मग गाडीनं वाढत हो पुढच्या महिन्यात. तुम्ही करणार आहे का. नाही करणार. हळू रे बाबा काही नाही करत आम्ही. आपलं हे शेत त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत पराठी मस्त फुटून आहे. इकडलं चांगलं फुटून आहे. कापणी सुरू आहे ना. हो आणि इथून रस्ता आहे. हा रस्ता आता हा इकडे कुठं गावात जाणार आहे. तर चाललो आपण गावात. आता येऊनच राहिलो. हो का. पाट बनवणं चौरंग पाट आहे ना. नमस्कार जी. काय आणलं ते आणलं फोटो काढतो तुमच्या गावचे. नाही नाही तुमचा घेतलाच नाही मी. फोटो काढत आली मी. नाही का ते लावायचे ते बरं झालं तू मग अशी म्हणतो म्हणून का दोघांचं या म्हणून. हो, येणार मी वेळेवर तयारी केली. बरं चला म्हणले बरं ते आणतो.
हा? मंदिरात नाव टाकलं बरं झालं हो, नाव. नाव तेच म्हणलं. टाकूनच आणलं. बरं झालं त्याच्यासाठी नाव म्हणलं मी का कसं कोणी नेलं जा हा माहित पाहिजे बा नाही, पण माहित पाहिजे बा. वर्धा नाही टाकलं ते टाकायची आठवणच नाही राहिली. काय टाकलं तुम्ही जाऊ द्या मग गावाचं नाव नाही टाकलं बाकी सगळं नाव आहे. नाव टाकलं ना हा कायचं टाकलं का हो, नाही, नाही, बाबू सगळं ते बाबूचं नवीन पद्धतीने अशा पद्धतीने नाव टाकतात आता. काही टाकू नका. हा, बरं झालं हो, हो. नाही आपल्या याच्यावर पाटील गव्हर्नमेंटचं जी आर आहे असं नाव टाकायचं. आणि टाकायला लागते हो. हो, हो. तुम्ही शेतात नाही आल्या का आज? मग कसं मी गावाला जात होत्या हो का सुटीला जातो म्हणलं हा. मग कसं हे येईन बाई म्हणलं आणि पुन्हा उद्याच्या एखादंच म्हणलं जाऊन वापस येण्यापेक्षा जाऊ दे म्हणलं आज जातच नाही म्हणलं शेणाला तोडून देते बा म्हणलं हा. आणि मग उद्या जाईन म्हणलं या ना हो वेळेवर गाडीचं काम निघालं आज. का? हो. आता निघालीच होती बस लॉक लावला आणि निघतोच म्हणलं हो. तर मग यायला म्हणलं यायचं बस बसा ना, त्याच्यावर बसा निघालं बसा की पुढच्या वेळेला त्याच्यावर बसा आता शुभम भेटला हो वाट पाहत घरीच आहे म्हणजे हो. आम्ही म्हणलं अर्धा तास तिथे वावरत. याच्यावर मस्त बसायचं आरामशीर. हो मी असली झोपता येते आणि बसता झोपते, येते. हो, झोपते ते मी ते मस्त जेवतो थोडी पारा खाल्लेली म्हणजे हो का मस्त आहे झाडाच्या सावलीत छान मस्त बाबळीचं झाड आहे ना नाही बाबू थोडा लागते हे कापडासारखे दिसते. हे फडके होय तुरी आहे तुरी नाही सांगल्या का अच्छा ते आहे का तुरी झाकून ठेवल्या म्हणजे कसे आता डुकरांना मन लावलं त्या दिवशी हो का घरात असलं तर थंडी लागते आणि शेतात कशी ऊन लागते. कपडे कपडे वावर ठेवून द्यायचे. सूर्य कसा दिसते. शेती म्हणजे काय, साधी हे वाननेर हे ते बंदर किती मोठे मोठे आहे बापरे. तर चला निघालो आता आम्ही आमच्या घरी जायला. झालं शेत फिरून. मग गडबडली होती. पैसे म्हणलो तर बाजार आहे इथं आज. काय व्हिडिओ करतो अरे बघायला व्हिडिओ करता. मस्त भाजीपाला आहे ताजा ताजा. काय घेते का काय नाही आता घेतलं ना सगळंच तर घेतलं सगळंच आहे घरी. बघा सकाळी भाजीपाला घेतला. पहिले आपल्या गावले असे रोड बरोबर आहे मस्त म्हणते मला काय व्हिडिओ घेता बाबा म्हणते. इथं यायचं आहे या इंडियन क्राफ्ट मेल्यात. छान वस्तू आहे म्हणते. सगळंच आहे सगळंच होम डेकोरचं पूर्ण वस्तू आहे म्हणते इथं. डेकोरचे आहे का बाकी इंडियन हँडीक्राफ्ट्स सगळं सगळं सगळं. किती लोकांची गर्दी आहे. कुंड्या वगैरे मस्त आहे इथं. बाबू कुठे आहे झोपू नये आत्ताच. बापरे अरे बापरे किती थकल माणूस. कधी वावरात जात नाही कधी जात नाही म्हणलं नसं राहिलं तर थकून जाते माणूस. थांब ना दाखवतो ना आता. दाखव राणी आण बरं काय काय आणलं मी शेतातून आली आणि इतकी थकल्यासारखं झालं ना म्हणजे कधीच जात नाही. आणि गेलं तर इतकं पायदळ पण आली मी गावापासून शेतापर्यंत. हे कार घेऊन तिकडंच थांबले गावात आणि आम्ही दोघीजणी पायदळ आलो गावापासून शेतापर्यंत. ते दम लागला. मग दाखव काही नाही. कापूस आणला. काढ बरं याच्यातलं. ठेव इथं कशात ठेवून इथं ठेवून असं याच्यावर. माझं आज पण काय राहिलं हे बघा. कापूस आणला थोडासा शेतातून वाती करायसाठी. आणि ह्या आणल्या शेंगा तुरीच्या. पकड राणी थोडंसं. ह्या तुरीच्या शेंगा पिशवीमध्ये आहे. शेतातल्या आमच्या शेंगा. आणि ती भाजी दाखव हरभऱ्याची भाजी छान लागते. थोडीशी हरभऱ्याची भाजी ही आमच्या शेतातली नव्हे भाजी हां
बाजूच्या शेतामधली त्या ताईने तोडून दिली. ही हरभऱ्याची भाजी छान लागते, कोवळी कोवळी भाजी बनवली म्हणजे. तर चला आता खूप थकली मी, आता चहा बनव राणी, मस्त चहा पिते. तर चला बाय.